मी या ठिकाणी आमंत्रित करतो मिस मंगल उर्फ मॅगी यांना. मॅगी ए मॅगी ये 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 मागा मागा. माझी पोरगी आहे मंगल उर्फ मॅगी. मॅगी नाव ठेवलं तिचं आम्ही. मॅगी का ठेवलं? 2 मिनिटात पाठवते कोणाला पण. फारच म्हणजे हातखंड आहे तिचा लगेच. चल ए स्वागत कर. हार घाल हार घाल. हात तुझ्या गळ्यात घालून घे पहिल्यांदा आणि हात त्यांच्या गळ्यात घाल. ए फोटो काढ फोटो. ए मला सेंटर. हा हा आमच्या मॅगीचं आणि श्रेयस तळपतेंचं आत्ताच या ठिकाणी लग्न झालेलं आहे. चल बेटा घे. तिची उखाणं घ्यायची इच्छा आहे सर. घ्या हा उखाणा. बाजीत बाजी मेथीची. वा. बाजीत बाजी मेथीची. आज प्रमोशन म्हणून भ नाही म्हणती, बाजी म्हणते. बाजीत बाजी मेथीची. शंकराच्या पिंडीला वेल वाते वाकून. वा 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 क्या बात आहे क्या बात आहे. सांजीच्या ताटात जिलबीचे तुकडे. क्या बात आहे. सांजीच्या ताटात जिलबीचे तुकडे. आणि आणि वा वा. हंड्यावर हंडे 7. अरे मध्ये त्याचं नाव कोण घेईन? तुझा बाप. काय साप आला इथे? अरे बापरे, साप आला. अरे अरे देवा रे देवा. आपल्या घरी जा सगळे. हा, तू माझ्या घरी चल. साप आला इथे. नाही नाही. साप आलाय. साप आला साप. त्यांना सोडा त्यांना. तुम्ही बसा तुम्ही बसा. नुसता सोडा कसा चालवेल. शांत राहा. श्रेयस तळपदे यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो अखिल भारतीय इन्स्टंट विवाह संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. जाऊ नका, मी सामान घेऊन येते. गाडी आणते ना? आणि हे सगळं सामान भरून घे व्यवस्थित. हा आलेच, आलेच. आणि आईला सांग रडू नको म्हणा आता. ए पोरी रडू नको का रडू नको. एकुलती एक पोरगी सर तुमच्या पदरात टाकतो. सांभाळून घ्या तिला. खूप मी प्रेमानं वाढवलं तिला. संपूर्ण गावात सुटकेचा निश्वास सोडल सर. मान्य जितेंद्र जोशी या ठिकाणी आलेले आहेत. जोरदार टाळ्या. म्हणजे एक प्रकारे जितेंद्र जोशी यांच्या रूपानं एक एक्सटेन्शन बोर्ड टाईप व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. काय एक्सटेन्शन बोर्ड राहते ना. एक्सटेन्शन बोर्ड मध्ये कशा अलग अलग पिना आपण टाकू शकतो. त्यात लाईट लागते वायर लागते असे त्याचे जे फायदे जास्त राहते त्या टाईपचं जितेंद्र जोशी. म्हणजे त्यांचं म्हणजे व्यक्तिमत्व इतकं जबरदस्त आहे की ते गाणी पण लिहितात, ते गातात पण, ते स्टोरी पण लिहितात, ते अभिनय पण करतात, ते कॉमेडी पण करतात, ते यांच्यावर पण असतात कार्यक्रमाचे. काय तू राहत नाही यांच्यावर मध्ये राहते. इथं लिहिलंय अँकर म्हणतात. ए मराठीत लिहायचं रे मराठीत लिहायचं रे. काय प्रॉब्लेम आहे रे यार. पण ते यांच्यावर नसले तरी अनेक कार्यक्रमाची जबाबदारी यांच्यावर आहे. असे ते जितेंद्र जोशी या ठिकाणी आलेले आहेत. असंच पाहिजे तुम्हाला, असंच पाहिजे. सर जितू सर एक पर्सनल मध्ये सांगतो तुम्हाला. काय काय बोला. पर्सनल मध्ये पर्सनल. तुम्ही ना जरा सांभाळून राहा. म्हणजे नाना पाटेकर कधी कधी तुमच्यासारखा आवाज काढतात बरं म्हणून सांगितलं तुम्हाला. चला पुढे. आलं काय खाणं आलं. नाही 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 काही नाही आलं. तुम्ही स्पॉन्सर आहे बसा. स्पॉन्सर आहे बसा. तर असो गोरेगावचं गुलजार म्हणून फेमस असलेले जितेंद्र जोशी या ठिकाणी. हे तू कसं नाही बोलला. हे कसं नाही बोलला तू. मला माहिती होतं या अख्ख्या कार्यक्रमात बाकी काय हो ना हो हे होणार माहित. आता मी पवईला शिफ्ट झालोय. तर असो काही दिवसानंतर पवईचे गुलजार म्हणून ओळखले जाणारे जितेंद्र जोशी या ठिकाणी आलेले आहेत. सर मला सांगायला अत्यंत आनंद. तुमचं जे गाणं आहे सर फार फेमस झालं घराघरात. कोंबडी पळायला तंगडे धरून. कोंबडी पळायला तंगडे धरून या गाण्याचे लेखक जितू जोशी आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. पण सर थोडासा कंप्लेंट आहे सर तुमच्या विरुद्ध. बोला ना. काय ते तुम्ही म्हणजे डापलेलं गाणं आहे सर असं माझं म्हणणं आहे. मी डाबलंय. हा सर म्हणजे काय असं झालं कसं? पिक्चर यायच्या आधी सांगतो स्पष्ट सांगतो. तुम्ही असे आरोप नाही करायचे. डोळ्यात अश्रू आहे सर. हातात लाकूड आहे सर. खोटं नाही बोलणार सर. काय झालं पिक्चर यायच्या 2 वर्ष आधी मी हे गाणं लिहिलेलं होतं. स्वतः मी लिहिलेलं होतं. फक्त शब्दामध्ये पक्षी बदलला. मी लिहिलं होतं की शामरूख पळाला तंगडी धरून लगडी घालायला लागलाय. आमच्या घरचे शामरूख जरा नाराज झाले फक्त सर. ते म्हणले याला काय अर्थ आहे का म्हणले. त्यांची दुसरी कोंबडी घेतली म्हणले. पण कोंबड्या जाम खुश झाल्या आमच्या इच्छा. शामरूख तर 2 दिवस जेवले नाही सर. एवढे अंडे दिले फक्त त्यांनी.
शामरुखचे अंड केवढं मोठं राहते. अशा या टॅलेंटेड माणसाचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी मी आमंत्रित करतो अखिल भारतीय शामरुख रुसले खुदगुन हसले संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. घ्या सर फोटो काढा. आमच्या या गावात एक सुंदर सुशील अभिनेत्री या ठिकाणी आलेल्या आहेत. अमरावती खानविलकर. अमृताताईंनी एक हॉलिवूडचा सिनेमा पण केलेला आहे ऑटोमोबाईल वर आधारित. त्यांचा गिअर तुम्ही हॉलिवूडचा पिक्चर केला ना? हे लिहिलं ना गिअर. अरे गैर आहे रे, एकदा तरी नीट अरे यार काय प्रॉब्लेम आहे रे. तुम्ही मराठीत लिहित नाही यार. मराठी प्रोग्राम आहे इंग्लिश मध्ये लिहिता तुम्ही यार इकडे. वाचतो बसा तुम्ही. यांच्याबद्दल बोलणारच नाही मी आता काही. तुम्ही ते शाळा चित्रपटामध्ये बनवता ना शिक्षिकेची भूमिका केला. काय जबरदस्त चित्रपट होते. मी तुम्हाला सांगतो अशी जर टीचर सापडली ना तर काय पाहावं लागते. 100% उपस्थिती पोरांची आणि रिझल्ट 0. झिरो म्हणजे पोरांचं लक्ष लागणार नाही अभ्यासात म्हणून म्हटलं मी. तर अशा शिक्षक असून सुद्धा स्वतः गणितात कच्च्या असणाऱ्या आणि घड्याळ न समजणाऱ्या अमृता खानविलकर या ठिकाणी आलेल्या आहेत. काय बोलत तू? अरे बरोबर आहे ना. आम्ही स्वतः बघितलेलं आहे ना आम्ही. मी एक पर्सनल तुम्ही आल्या म्हणून सांगतो म्हणजे राग म्हणू नका. हा म्हणजे काय तुम्ही काय करता मॅडम की आता गाणं सुरू करता वाजले की 12 लोक घड्याळ बघतात. घड्याळमध्ये 8:30 आणि तुम्ही म्हणता 12. एकदा तर 1:30 वाजले होते. मॅडम म्हणले 12. लोकांना गैरसमज होतं का तुम्हाला घड्याळ समजत नाही बाबा. माझं काय म्हणणं आहे म्हणजे पर्सनल म्हणून सांगतो रिक्वेस्ट म्हणून तुम्ही काय करता असे बांगड्या बिंगड्या घालते की नाही त्यामध्ये छोटीशी अशी घड्याळ ठेवायची छोटीशी आणि तुम्ही ते करता मला जाऊ द्या ना घरी आता वाजले 8:30 मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की 9:15 असं कर. पटकन बघून घ्यायचा टाइम. तर अशा 12 साठी फेमस असलेल्या अमृताताई या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय एक गाव 12 भानगडी संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. अरे मी केलं स्वागत आता. अरे या अरे यार आता आता 1 2 3 मामा स्वागत गीत घेऊ. आता या ठिकाणी स्वागत गीत सादर करतील प्राथमिक शाळा 3री मधून हाकलून दिलेले आमचे 2 नौजवान वीर. स्वागत करूया बाजी चित्रपटाचे. स्वागत करूया बाजी चित्रपटाचे. श्रेयस्थपदे अमृता खानविलकर. श्रेयस्थपदे अमृता खानविलकर. मला जाऊ द्या ना घरी आता वाजलं की आता वाजलं की स्वागत करूया बाजी चित्रपटाचे. जीतू जोशी अभिजित सावंत. जीतू जोशी अभिजित सावंत. सावन में लग गई आग. सावन में लग गई आग. हा एक छान गाणं सगळ्यांचं हा, छान गाणं सादर करतील. हा, करा, अभिजित करा, करा. सावंत परीक्षक असणार तुमचे. चांगलं गाणं झालं पाहिजे. हा. इथे इथे नाच रे मोरा मावा मावा खा. मावा मावा आहे. चारा खा. चारा चारा आहे. तू देऊ नको शब्द त्याला. इथे इथे हा, इथे इथे हा. बस रे मोरा चारा खा पाणी पी आणि टुन्न होऊन जा. काहीतरी घाणेरडे शिकून येता असं नाही काय करायचं. सगळ्या पाहुणे आले की ना मोठे मोठे
त्यांच्या समोर चांगलं काहीतरी सादर करायचं. झालं तुमचं सादर करून? झालं. हा, एकदा भाज्यांसाठी आमच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कोणाला काही प्रश्न आहेत का? अरे जितू दादा, हे काहीतरी जवळपास वाटतं सेम. फॅन आहे सर. वा वा वा, केस सेम केलेत ना, बघा ना. फॅन आहे सर, फॅन. वा वा, फॅन आहात. बर, पुढे. फॅन आहे. अरे कळलं, फॅन आहे. पुढे. नाही सर, घरचा फॅन बिघडलाय, 5 वर चालतो त्यामुळे केस असेल. सर मी मिमिक्री आर्टिस्ट आहे सर तिकडचा. वा वा. तर जितू सरांची मिमिक्री करू इच्छितो सर मी. हा हा, म्हणा म्हणा. डायलॉग कुठला आहे तू तुम्हाला? दुनियादारी मधला येत आहे सर मला. वा, म्हणा म्हणा. सर 8 वेळा पिक्चर बघितला सर. हा, 8 वेळा पिक्चर बघितला. क्या बात, एवढं आवडलं तुम्हाला? नाही नाही सर, सारखी लाईट जायची. सामाजिक सर म्हणू सामाजिक काय? बोलला. सुरू कर सर. मेवणे 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 मेवणे. अरे नीट म्हणा. सॉरी सर, सॉरी सर. परत म्हणा, परत म्हणा. मेवणे 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 सॉरी सर. ते अरे जरा प्रॅक्टिस करून येत जा ना घरी आधी. सर एकदा बोलून दाखवताल का सर जरा? ए ऋषी कपूर, ए बाप. मेवणे मेवणे मेवण्यांचे पाहुणे. ए बाप. एक रिक्वेस्ट आहे. हा, बोला. हे आमचा मित्र आहे, त्याला फोटो काढायचा छत्रपतींबरोबर. कोण? छत्रपतींबरोबर फोटो काढायचा. सर एक फोटो सर. ए प्लीज प्लीज. ए सर पटकन. ए सर थोडंसं. हा, करेक्ट. अरे हस ना बाबा, हस ना. छत्रपती एवढा मोठा माणूस इकडे. छत्रपती सारखा माणूस. हॅलो. अरे काय बघायला तुझा प्रॉब्लेम आहे यार तुझा. हा, इथं कोण एवढे मोठे सगळे लोक मोठे मोठे शस्त्रप्रधारे आहे ते अमृत लोक एवढे मोठे मोठे फोटो करते. येतो ना घरी, काय पळून चालला का नवरा तुझा? हा, कोण तो? कोण तो? सर सॉरी सर, सॉरी. 2 मिनिट. अरे हात टाका ना त्याच्या. अरे तू हस ना बाबा, तू हस थोडासा. यार तू यार थोडस. अरे हे बघ, हा फोटो. अरे तुझ्या घरी पाठवला असता तर मी बेकार झालं असतं. सर थोडस. 1 2 1 मिनिट थोडस. हॅलो, काय प्रॉब्लेम आहे तुझा? यार माणसांवर भरोसा नाही आहे का तुमचा? कोण कोण बसलाय इकडे? अरे बाबा, शस्त्र प्रदेश काय प्रॉब्लेम आहे? फोटो पहिले. सॉरी सर, एकदम एक्स्ट्रीमली रे. अरे सरांना इतकं उभं केलं तुम्ही, कळतं का? आम्हाला कळत नाही सर, बायकोला नाही कळत ना, काय करणार तिचं यार. तो हस ना बाबा, हस ना रे. अरे बाबा, तुझ्यासाठी खर्च चालू आहे आता. एक मिनिट काय अक्कल आहे का तुला? हा? आलो मी आता ताबडतोब घरी आलो. तुमचा यार प्रॉब्लेम आहे यार, हे यार लोकांचा यार. सॉरी सर, माझं काय झालं, बायको सगळ्यांनी फोन आला. फोटो काढून घ्या तू नंतर. येतो आलो यार. काय यार प्रॉब्लेम आहे यांचा यार? हा, ऑटोग्राफ द्या. 10 रुपयाला पेन आहे सर. 10 रुपयाला. मग रात्रीची सोय होईल ना माझी. विकत घ्या ना सर.
₹10 सोय काय विशेष आहे त्या पेन मध्ये 10 रुपयाला घ्यायचा पेन विशेष म्हणजे बघा ना हा असा केला की तुटत मॅडनेस रे अरे पण तुम्ही वन पीस मध्ये घरी कसे जाता रे आज 5वर 1 पूज्य लागला माझी इच्छा आहे या 5वर तुमचे कमीत कमी 10 पूज्य लागले पाहिजे, एवढे episode करा. क्या बात है सर झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.